बघू शकतो एकीकडे टाकीवर चढलेले जे लोक आहेत त्यांची संख्या मोठी आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त लोक इथं जमल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळे संपूर्ण गावच आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आज नेमकं काय होणार ते बघावं लागेल। या गावकऱ्यांची मागणी मान्य होते का तेही बघावं लागेल। मनोज रांगे आणि धनंजय देशमुख यांना फोन लावल्याचं कळत आहे। टॉवरवरून ते टॉवरवर चढणार होते, आंदोलन करणार होते, पण त्याच्यानंतर तिथं पोलिसांचा जेव्हा फौजफाटा तैनात आहे त्यावेळेला इथं आंदोलन करतात धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आणि तिथं असलेले धनंजय देशमुख यांनी खाली उतरावं यासाठी एकतर विनंती केलेली होती खाली मनोज रांगे पाटील यांनी, आणि जेव्हा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाहीये कारण अंतर खूप मोठं आहे आणि अशामध्ये मग मनोज रांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना फोन लावलेला होता आणि तिथून त्यांनी फोनवरून विनंती केलेली होती खाली येण्याची, पण धनंजय देशमुख हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीयेत कारण त्यांनी कालच याविषयीचा स्पष्ट इशारा दिलेला होता। प्लीज खाली या असं मनोज रांगे पाटील यांनी देशमुख यांना आवाहन केल्याची माहिती समोर येते। त्यांनी हात सुद्धा जोडले होते, माध्यमांनी हे सगळं बघितलेलं आहे, मात्र तरी सुद्धा धनंजय देशमुख हे ऐकायला तयार नाही असं दिसतंय आणि ते अजूनही खाली आलेले नाहीयेत। प्रतिक्रिया येतात या ठिकाणी वाल्मीकरांच्या विरोधामध्ये सध्या हे संपूर्ण ग्रामस्थ जे आहेत, महिला आहेत, त्या देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच या महिला ज्या आहेत त्या देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। ठिय्या आंदोलन जे आहे ते या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि हा आक्रमक पवित्रा एकंदरीत घेण्यात आलेला आहे। ते संपूर्ण दृश्य आपण पाहतो। तर ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे अशी मागणी इथले गावकरी करताना दिसून येत आहेत आणि याच्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे, मग ते वृद्ध असो किंवा लहान मुलं असो किंवा जे तरुण आहेत, महिला पुरुष सर्वच जण या ठिकाणी जमल्याचं आपल्याला दिसून येते। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केली जाते। मनोज रांगे पाटील सुद्धा इथं पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून विनंती केली जाते धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची, पण ते ऐकायला तयार नाहीयेत। कालच त्यांनी इशारा दिला होता। शोले स्टाईल आंदोलन धनंजय देशमुख यांचं दिसतंय। पाण्याच्या टाकीवर ते चढलेले आहेत आणि सगळ्यात वरचा जो भाग असतो या पाण्याच्या टाकीचा तिथं धनंजय देशमुख हे उभे आहेत आणि त्यांना फोनही लावलेला होता मनोज रांगे पाटील यांनी। त्यांना खाली येण्याची विनंती केली, हात जोडले, मात्र ते ऐकायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे आता धनंजय देशमुख यांची ही जी मागणी आहे ती मान्य होणार का ते बघावं लागेल। तर टाकीवरून खाली येण्याचं आवाहन मनोज रांगे पाटील यांनी केलंय, मात्र धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा दिल्याचं दिसतंय। मोबाईल टॉवरवर ते आंदोलन करणार होते आणि तिथून जर आपली मागणी मान्य झाली नाही तर त्याच टॉवरवरून खाली उडी मारून आपण जीव देऊ असा इशारा त्यांनी दिलेला होता। त्याच्यानंतर पोलीस मोठ्या संख्येने इथं आलेले होते आणि त्याच्यानंतर इथं पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे म्हटल्यानंतर टॉवरवर चढता येणार नाही हे सगळं बघून धनंजय देशमुख हे त्यांनी आपला मोर्चा बळवला, तो म्हणजे पाण्याच्या टाकीकडे, आणि तिथं ते चढून आता आंदोलन करतायत। कोल्हापुरात पालकमंत्री पदावरून जातीयवादाचे राजकारण सुरू झाल्याची माहिती आहे। कोल्हापूरचा पालकमंत्री हिंदुत्ववादी विचारांचा व्हावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता कोल्हापूरचा पालकमंत्री नेमका कोण होणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर कोल्हापुरात पालकमंत्री कोण होणार याविषयी आधी तर पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती, मात्र आता दुसरीकडे जातीयवादी संघटनाच्या जातीयवादाचे जे राजकारण आहे ते सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळतं, कारण हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी हिंदुत्ववादी विचारांचा कोल्हापूरचा पालकमंत्री व्हावा अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे आता नेमका कोण पालकमंत्री होणार याकडे कोल्हापूर वासियांचं लक्ष लागलेलं आहे। तर याआधी हसन मुश्रीफ हे पालकमंत्री होते कोल्हापूरचे, मात्र आता जेव्हा नवीन सरकार स्थापन झालं आहे त्यावेळेला कोल्हापूरचं पालकमंत्रीपद नेमकं कोणाला मिळणार याविषयी उत्सुकता असतानाच आता हिंदुत्ववादी संघटनांनी यामध्ये उडी घेतलेली आहे आणि कोल्हापूरचा पालकमंत्री हिंदुत्ववादी विचारांचा व्हावा अशी मागणी केली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर हे आपल्यासोबत
थेट जोडले गेले आहेत कोल्हापूरवरून.